पाटण तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी। शेतीची कामे खोळंबल्याने शेतकरी संकटात। भुईमूग ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। साताऱ्यात पावसाची जोरदार हजेरी। 3 दिवसांपासून थांबलेल्या पावसाला आज पुन्हा सुरुवात। महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस। आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं, जनजीवन मात्र विस्कळीत। अकोल्यात देखील मुसळधार पाऊस, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी मात्र चिंतेत। पावसामुळे बीडच्या आष्टीमध्ये टोमॅटो पिकाचं नुकसान, संपूर्ण 1 एकरवरील टोमॅटो नष्ट। सरकारने मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी। अरुणाचलमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू। शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा 10,000पेक्षा जास्त लोकांना फटका। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस, शेती पिकाचं मोठं नुकसान। पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकारी गुडघाभर पाण्यात। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाची दमदार हजेरी। वारजे, शिवणे, कर्वेनगर यासह अनेक भागात पावसाला सुरुवात। मंगन, सिक्कीम या भागात मुसळधार पाऊस। पावसामुळे तिस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 1500 पर्यटक अडकले। साताऱ्यात देखील पावसामुळे नुकसान झालेल्या कुरणेश्वर खिंडीतील गणपती मंदिर नागरिकांनी काही तासात केलं स्वच्छ। पावसामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग चिखल आणि दगडांनी होता भरला। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी, कृषी विभागाचं आवाहन। पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात मोराचं नृत्य। पिसारा फुलवून नृत्य करणाऱ्या मोराचं दृश्य कॅमेऱ्यात कैद। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तिलारी परिसरात आढळला दुर्मिळ काळा नीलपंख पक्षी। पहिल्यांदा सिंधुदुर्गात दिसल्याने जिल्ह्यातील पक्ष्यांच्या यादीत नव्या पक्षाची भर। गडचिरोलीत कृषी कर्ज वाटपात जिल्हा बँकेची आघाडी। खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आघाडी। कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। राज्यातील 4 कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी 10% जागा राखीव। वाशिम जिल्ह्यात 37 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला। 3 सरकारी महिलांनी रक्कम परत केली। देशात कोरोना रुग्णांची संख्या 3000वर। 8 राज्यांमध्ये 100पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण। देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3395वर पोहोचली, तर गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 5 सक्रिय रुग्ण, यामध्ये 3 महिला 2 पुरुषांचा समावेश, तर रुग्णांवर उपचार सुरू। टोरेस घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल। 4.25 कोटी गुंतवून 177 कोटींचा गैरव्यवहार। 14,157 गुंतवणूकदारांची फसवणूक। स्वच्छ मुंबईसाठी सरसावली महानगरपालिकेची गुलाबी सेना। गुलाबी सेनेत 9,600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचारी। तुळजाभवानी मंदिराच्या गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा सुरू। पावसामुळे तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा प्रवाहित। बालाघाट डोंगरातील पाणी मंदिरात पोहोचलं। नंदुरबार जिल्ह्यातील झेडपीच्या शाळांची दयनीय अवस्था। झेंडावंदनासाठी शाळेत बांबूचा आधार, तर शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणीमधील ही शाळा। सांगोल्यातील जवळे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय। मुलांना झेडपी शाळेत पाठवा, घरपट्टी माफ करा। झेडपी शाळा टिकवण्यासाठी शारदा देवी अभियानाचं आयोजन। 11वी प्रवेशात अनेक तांत्रिक अडचणी। मुंबईत 200 तर राज्यात 13,000 तक्रारी दाखल। आरटीई अंतर्गत 2025-26 वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू। प्रवेश प्रक्रियेला 9 जूनपर्यंत मुदतवाढ। यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑटोक्लेव्ह युनिटमधील एक मशीन सुरू। आता रुग्णांवर सोमवारपासून नियमित शस्त्रक्रिया केल्या जाणार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रत्नागिरीत पत्रकारांसाठी कार्यशाळेचं आयोजन।
2 दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते। आज हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मेगा ब्लॉक। या काळात पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा धावतील। मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवरील आज 89 लोकल्स रद्द। विक्रोळी रेल्वे स्टेशन जवळील उड्डाणपुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण। लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार। भारतीय रेल्वेतर्फे उस्मानाबाद रेल्वेचं धाराशिव म्हणून रेल्वे स्थानक करण्यात आले। नवीन स्थानकाचं नाव कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशन कडून मंजूर। डेक्कन क्वीनची प्रवासी सेवेची 95 वर्षे पूर्ण। डेक्कन क्वीनचं 96व्या वर्षात पदार्पण। मुंबई पुणे दरम्यान 1 जून 1930 रोजी ही रेल्वेगाडी धावू लागली। पंजाब मेलला 113 वर्ष पूर्ण। पंजाब मेल पहिल्यांदा बॅलार्ड पियर मोल स्थानकावरून रवाना झाली होती। सिंधुदुर्गात लालपरीचा 77वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत कापला केक। बुलढाणा जिल्ह्यातील 5 बस स्थानकांची स्वच्छता पथकाकडून पाहणी। यामध्ये बस स्थानकातील विश्रांतीगृह आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची केली पाहणी। आजपासून पीएमपीएमएलचा प्रवास महागला। प्रशासनाकडून प्रवासी भाड्यांमध्ये वाढ। किमान तिकीट 5 रुपयांऐवजी 10 रुपयांवर। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये सीक मार्गिकेच्या विस्तारीकरणासाठी गोल्डन टेम्पल ट्रेन वांद्रेवरून सुटणार। 6 महिने वांद्रेवरून सुटण्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे। रत्नागिरीत शैक्षणिक आणि सामाजिक संस्था भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू होणार। रुग्णालयात शस्त्रक्रिया, हृदयरोग, कॅन्सर विभाग, प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार। बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी भारत गौरव विशेष ट्रेनचा लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन 9 जून रोजी मुंबई इथून सुरू होणार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित। 50 ज्येष्ठांनी घेतला सहभाग। अहिल्यादेवी बँकेनं केलं कार्यक्रमाचं आयोजन। पुणे पोलिसांकडून पुणे ट्रॅफिक ॲपची निर्मिती। लवकरच पुणेकरांना ॲप वापरता येणार। ॲपमुळे नागरिकही बेशिस्त वाहन चालकांना शिस्त शिकवणार। बुलढाण्यातील खामगावमध्ये नटराज गार्डनमध्ये पहाटेच झाडांची कत्तल झालेल्या झाडांना नागरिकांकडून श्रद्धांजली। 3 दिवसाच्या संपानंतर अखेर अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप मागे। वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची होती मागणी। गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या पुनर्बांधणीचं काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात जड वाहनांसाठी मार्ग बंद। जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। अमरावती महापालिकेचं फिरतं शौचालय तब्बल 108 किलोमीटर मेळघाटात पोहोचलं। फिरतं शौचालय नागरिकांचा सवाल। कराड तालुक्यात मान नदीचा पुलावरती कचऱ्याचा ढीग। तत्काळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, नागरिकांची मागणी। ठाण्यातील घोडबंदर मार्गावर कापूर बावडी आणि माझीवाडा या ठिकाणी मेट्रोच्या गर्डर बसवण्याचं काम सुरू। मेट्रो कामामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता। हिंगोलीत केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन। मराठवाड्यात पहिल्यांदाच हिंगोली पोलीस दलाच्या वतीनं केंद्रीय मुद्देमाल कक्ष स्थापन। महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन। महावितरणाचा हा उपक्रम विद्युत सुरक्षेबाबत आणि अपघातांची संख्या कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण। अकोला जिल्ह्यात 4 बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार। रुग्णसेवेत पराग गवईंनी स्वखर्चातून केला खर्च। 2 दशकांपासून अविरत समाजकार्य सुरू। नवी मुंबईतील ठाणे बेलापूर मार्गावर नागरिकांचा जीवाशी खेळ। आपला जीव धोक्यात घालून नागरिक ओलांडतात रस्ता। स्कायवॉक असताना देखील दुभाजकामधील संरक्षक जाळी ओलांडून रस्ता ओलांडतायत। नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली। लाखो लिटर पाणी वाया तर पाणी पुरवठा विस्कळीत।
नवी मुंबईमध्ये मनपाच्या जलवाहिनीला गळती, हजारो लिटर पाणी. प्रशासनाने जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी, नागरिकांची मागणी. पुण्यातील खड्ड्याची तक्रार आता ॲपवर नोंदवा. पुणे पालिकेकडून खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित. पॉटहोल मॅनेजमेंट नावाच्या ॲपची निर्मिती. ॲपद्वारे नागरिकांना खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ. डोंबर जवळगे येथे महालक्ष्मी देवीची मिरवणूक. महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल. संत एकनाथ महाराज यांचा यंदाचा आषाढी पायी दिंडी सोहळा आकर्षक. नथपादुकांची पालखी चांदीच्या रथातून पंढरपूरपर्यंत नेली जाणार. सागवानी लाकूड आणि 120 किलो चांदी वापरून ऐतिहासिक रथाची निर्मिती. संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनावर आक्षेपार्ह विधान. बाळकृष्ण जनार्दन गायकवाड आणि वसंत गडकर यांचा संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने तीव्र शब्दात निषेध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.